प्रवास आपला देवगड ते मालवण एस टीने। बीच आहे पूर्ण, दत्तानी सुरुवात केलेली आहे। जाय नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजले 7 आणि आजचा ब्लॉग आपला आहे देवगड ते मालवण। आज आम्ही निघाले मालवणसाठी, थोडं मालवणमध्ये फिरणार आहे। तर मित्रांनो, आम्ही याचा प्रवास करणार आहोत देवगड मालवण एस टी बसने। तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याअगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा। माझ्या पाठी बघू शकता एस टी स्टँड आहे देवगडचं। तर मित्रांनो, जाऊया आपण एस टीमध्ये आणि आजचा प्रवास आपला देवगड ते मालवण एस टीने। मालवणला पोचलो आहे आपण। देवगडवरून आपण 7:45ची गाडी पकडली होती, इथं 9:30ला पोचलो आहे। 9:30 9:45ला पोचलो आहे, मग 2 तास लागले इथे येण्यासाठी देवगडवरून। हे आमचे सर्व मित्रपरिवार। आता आपण मालवणला उतरलेले आहोत, मालवण डेपोमध्ये आहोत आता आपण। आपण जरा पुढील प्रवासाचा जरा नियोजन चहा नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर थोडंसं पहिला विचार आणि मग मग पाहिजे तर संध्याकाळी भर मग। मित्रांनो, आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे, चहा वगैरे झाली, पण तरी पण आता आम्ही निघालो अंगणेवाडीला भराडे एस टीची वाट बघतो। मालवण एस टी डेपो आहे। नमस्कार आलेली आहे आपली। बॅगा उचला बस आलेली आहे मित्रांनो, गर्दी आहे बसमध्ये चढण्यासाठी। अंगणेवाडी बस लागलेली आहे।
मित्रांनो आपण अंगणवाडीला पोचलो. आम्ही सगळं नाही देणार नारळ. हा नुसतं नारळ नाही भेटत. नारळ खूप महाग झाले. 100 रुपये ओटी आहे. हो वेणी आहे त्याच्यात नारळ खण. नारळ तांदूळ नगरबत्ती वेणी पिशवी फुटाणे असं हे करा. एक दे ओटी दे. ओटी घेतली या ताईंकडून आपण. ओटी घेतली आपण. आता मंदिरात जाणार. भराडे आई देवीचं पहिलं दर्शन घेऊया, त्याच्यानंतर थोडंसं फिरणार. खूप सुंदर मंदिर आहे भावानं. अंगणवाडीतील हे भराडी देवी आईचं मंदिर आहे. सुंदर असं मंदिर आहे. मी आतमध्ये गेलो होतो, दर्शन वगैरे मस्त झालं, छान. पण आतमध्ये फोटो व्हिडिओला अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आपण आतमध्ये शूट करू शकलो नाही मित्रांनो. तरी पण आतमध्ये एकदम समाधान वाटलं, मस्त मन शांत झालं. दत्ता वगैरे दर्शन खूप सुंदर असं दर्शन झालं. विजय भोसले, विशाल सर, दिनेश सर, दत्ता सर. आज अंगणवाडीमध्ये आहोत आणि अंगणवाडीच्या देवीतील मंदिराचा परिसर. चला आता जाऊया. विशाल सर चला उभे ना. विशाल झोपलाय. त्रास झाला भरपूर, अवस्था खराब आहे. 3 दिवसाचा जागरण त्रास झालेला आहे त्याला. विशाल उठलेला आहे. विशाल उठलेला आहे. उठून काय करणार. एक मिनिट असू द्या कोण. आता आपण पोचलोय तारकर्ली बीचला. सर्व कंटाळलेले आहेत आज. तारकर्ली बीच, मालवण. कारण आपण तारकर्ली बीचला पोचलेलो आहोत. समोर तुम्हाला दिसते तो तारकर्ली बीच आहे.
मित्रांनो, आता आम्ही पोचलोय तारकर्ली बीचला. सकाळी उठलो, देवगडवरून निघालो. देवगडवरून आम्ही मालवणला आलो एस टीने. तिथून भराड देवीच्या दर्शनासाठी गेलो आणि तिथून आलो मालवणला. तिथं जेवलो मस्त आणि तिथून आता रिक्षा पकडली आणि तारकर्ली बीचला आलो. आमच्याकडून 300 रुपये घेतले मालवणवरून तारकर्ली बीचला येण्यासाठी. समोर सूर्यास्त होते. दत्ता आपल्या मोबाईलात सर्व शूट करतोय. छान बीच आहे, मस्त. वालू लय भारी आहे, मस्त नाही. हां थोडीशी आहे ना. ॲक्च्युली ते खायला पाणीचा पाहिजे होतं त्याच्यासाठी. मस्त. मी आता तारकर्ली बीचचा आनंद घेणार आहोत. मी दत्ता आणि आमचे पार्टनर 3. एक विषय सांगतोय, मला तब्येत बरी नाही तर तो नाही येणार आहे. दत्ता, मी, दिनेश आणि विजय थोडासा तारकर्ली बीचचा आनंद घेणार आहोत. या साईडला बघा तारकर्ली बीच आहे पूर्ण. खूप सारे पर्यटक तारकर्ली बीचला येतात. तिथं भरपूर सारे राईड्स आहेत. बनाना राईड्स, स्पीडबोट, स्कुबा डाईव्ह, असे अलग अलग राईड्स आहेत इथं. 700 रुपये आहेत बनाना, स्पीडबोट, असे 2-3 आयटम आहेत. 700 रुपये पर पर्सन आहे. तर थोडं आज आम्हाला टायमिंग झालं, 6 वाजता बंद होतं, त्याच्यामुळं आम्ही ते राईड्स घेतल्या नाही. कारण एवढा लांबून आलं आणि ते राईड्स केल्या नाही तर मतलब नाही मित्रांनो. थोडं आता आम्ही पाण्यात पोहणार आहोत. मस्त का दत्ता पोहणार आहे. मार जम मार. दत्तानी सुरुवात केलेली आहे. मस्त. दिने आणि विजय. तसंच काहीतरी असेल. मच्छी शोधते तू. विशाल कुठे आहे? विशाला मूड नाही. तुम्ही नाही बोलले ना ते पण ते लगेच होईल ना. टायमिंग कुठे आहे? काय करायचं.
जाय आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आम्ही ना देवगडवरून निघालो. देवगडवरून आम्ही मालवणला आलो. मालवणला आल्याच्यानंतर आम्ही भराडी देवीचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मालवणला आल्याच्यानंतर आम्ही थोडा नाश्ता वगैरे केला. त्याच्यानंतर आम्ही तारकर्ली बीचला आलो. ते येताना ना आम्हाला जरा उशीर झाला, त्याच्यामुळे आम्हाला काही स्पोर्ट करता आले नाही. मग थोडा समुद्राचा आनंद घेतला. म्हणजे पाण्यात थोडंसं आम्ही खेळलो, मजा आली. बीच छान आहे, मस्त. काही त्यांचे राईड्स आहेत ना पर पर्सन 700 रुपये असं आहे. त्याच्यात स्कूबा राईड्स नाही आहे. तरी पण ते आम्हाला अवेलेबल झाला नाही कारण टायमिंगचा मुळे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल